साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। समीक्षा कन्स्ट्रक्शनने खोटी बिले जोडून महापालिकेचे 58 लाख रुपये वसूल केले आहेत। त्यांच्यावर महापालिकेने 8 दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे। मात्र समीक्षा कन्स्ट्रक्शनने 58 लाख नाही तर 5 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला। समीक्षा कन्स्ट्रक्शनने 58,26,038 रुपयांचे बोगस बिले सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे। याबाबत महापालिकेचे अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी आयुक्त पी शिवशंकर यांच्या आदेशानुसार समीक्षा कन्स्ट्रक्शन व संबंधित रवींद्र राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। तर संबंधित गुन्ह्यातील गैरप्रकारांची रक्कम 5 कोटी रुपये अशी दुरुस्त करावी असे नगरसेवक पाटील म्हणाले। याबाबत सत्ताधारी भाजप सर्वसाधारण सभेत आवाज उठवणार असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच योग्य ती कारवाई न झाल्यास जनतेला बरोबर घेऊन आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले। सदरचा प्रकार हा गुडेवर साहेबांच्या टायमाला पासून आहे। गुडेवर साहेबांनी त्यावेळी 2,56 लाखाचं दंड आकारण्यात आलं। त्यावेळी करारनाम्यामध्ये असं 1,000 रुपये दंड आकारा असं एकंदरीत त्या करारनाम्याच्या शेवटी अटीमध्ये होतं। परंतु गुडेवर साहेबांनी त्यावेळी अनेक नगरसेवकांनी आणि अनेक अधिकारी आणि अनेक लोकांनी तक्रार केल्यामुळं ते आजोरा माती वगैरे उचलत होता। त्यामध्ये एका दिवसात 79 ट्रक जेव्हा माल आलं त्या बायोगॅसच्या इथं तेव्हा 11 ट्रकचं माल हे माती आजोरा निघालेला आहे। त्यामुळं त्याचं बिल जवळजवळ त्यांनी 1,000 दंड करण्यापेक्षा 40% लावून त्याला 2,56 लाख रुपये दंड लावलेलं होतं। ते दंड कळम पाटील साहेबांनी कमी करू शकला नाही, पण डाकणे साहेबांनी त्यावेळी शासनाकडनं काहीतरी अधिकारी वगैरे तक्रार केले किंवा त्याचं बिल सादर करा म्हणले। त्यावेळी डाकणे साहेबांनी त्यावेळी 40%चा दंड कमी करून 10% म्हणजे 64 लाख रुपये दंड आकारण्यात आलं। 64 लाख रुपये आकारण्यात आलेलं जसं जर कायद्यानं बघितलं त्या करार शर्तीमध्ये 1,000 दंड आहे, तर 1,000 प्रमाणे 4,51,000 रुपये दंड होत आहे। ते 4,51,000 रुपये माझं घ्या, बाकीचे पैसे मला द्या असं समीक्षा कंट्रक्शनला म्हणलेलं आहे। परंतु समीक्षा कंट्रक्शनने या महानगरपालिकेचा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि बोगस बिलं सादर केल्यामुळं त्याच्यावर ते 2,56 लाखाचं जे काही दंड आहे ते खरं तर ते आकारणी केलंच पाहिजे। ज्यावेळी जनिकगणी अधिकारी आयुक्त असतील, तत्कालीन उपायुक्त असतील किंवा त्यावेळेच्या त्या गुडेवर साहेब गेल्यानंतर कळमपाटी साहेब होते, कळमपाटी साहेब झाल्यानंतर डाकणे साहेब होते। डाकणे साहेब टायमाला उपायुक्त म्हणून तेव्हा आपले डेगळेपाटी साहेब होते। डेगळेपाटी साहेब असताना मुख्य लेखापरीक्षक म्हणून अजय पवार साहेब होते, यांच्या स्वाक्षरी आहेत। त्यामध्ये निवृत्त अधिकारी आमचं भूमकर म्हणून सफाई अधीक्षक वाहन म्हणून त्याचं सही आहे। जोगदळकर साहेबांचं सही आहे का नाही ते अजून मी नीट बघितलं नाही, पण असं अनेक अधिकारी कर्मचारी साहेब ज्यांनी कोणी दोषी असतील, ज्यांनी कोणी बोगस बिल सादर करण्यासाठी प्रयत्न केले असतील त्या मक्तेदारामार्फत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। त्यांचाही हे झालं पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांना निलंबित नाही तर बडतर्फ केलं पाहिजे। आणि ते जे कोणी अधिकारी आता सध्या सस्पेंड म्हणजे हे होणार आहेत, निवृत्त होणार आहेत, त्या निवृत्तीनंतर त्यांना ते आपल्याला पेमेंट काढता येत नाही, वेतन देता येत नाही किंवा पेन्शन फंड त्यांनी जर काढून घेतले त्यांच्यावर ते निघू शकत नाही पैसे। जे जेवढं अपहार झालेला आहे त्या प्रकरणाचा पूर्ण चौकशी करून निवृत्ती अधिकारी म्हणजे न्यायाधीश यांच्याकडनं चौकशी करून मान्य आयुक्त साहेबांनी असं काम करावं, जेणेकरून आयुक्त साहेबांनी चांगलं काम केल्याबद्दल आम्ही त्यांना हे केलेलं आहे। यामध्ये जर दोषी लोकांना कारवाई नाही केलं तर भविष्यात आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून महानगरपालिकेच्या बोर्डात आवाज उठवू आणि सर्व जनतेने घेऊन नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावं लागेल। या पत्रकार परिषदेत सभागृह नेते श्रीनिवास कर्ली उपस्थित होते।